नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण बघणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की ओपनिंग नंतर मार्केटमध्ये आपल्याला एक कंटिन्युअस सेलिंग बघायला मिळालेलं होतं आणि इथे थोडंसं साईडवेज झालेलं होतं. तुम्ही बघू शकता 20 आणि 21 तारखेला थोडंसं मार्केट एका रेंजमध्ये साईडवेज झालेलं आपल्याला बघायला मिळत होतं. तर 20 तारखेला आपल्याला एका रेंजमध्ये साईडवेज झालेलं बघायला मिळत होतं. आज काय झालं 21 तारखेला? आज आपल्याला गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन कुठे झालं तर ज्या लेवलला आपल्याला साईडवेज झालेलं होतं किंवा ज्या लेवलला आपण पूर्वी रेजिस्टन्स घेत होतो त्या लेवलच्या वर ओपनिंग झालं. जनरली अशा वेळेला काय होतं की ज्यांनी ज्यांनी इथे शॉर्टच्या पोझिशन घेतलेल्या असतील, पुट बाय केलेलं असेल, फ्युचरमध्ये शॉर्टची पोझिशन घेतली असेल, त्या सर्वांसाठी त्यांनी कुठेतरी एका ठिकाणी स्टॉप लॉस लावलेला असणार. तो स्टॉप लॉस जनरली कुठे असतो तर एखाद्या चांगल्या स्विंग हायला असतो. तुम्ही इथे बघू शकता की इथून एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली, नंतर थोडं खाली आलं, वर गेलं आणि पुन्हा मंदी झाली. त्यामुळे ही लेवल जी होती, ही लेवल आपल्यासाठी काय होती? एक रेजिस्टन्सची लेवल होती. तर ही लेवल रेजिस्टन्सची असल्यामुळे याच्या थोडंसं वर आपले स्टॉप लॉस असणार जर आपण शॉर्ट सेलच्या ट्रेडमध्ये किंवा मंदीच्या ट्रेडमध्ये असू तर. आज काय झालं बघा, आज तुमच्या असं लक्षात येईल की आज त्या लेवलच्या वरच आपल्याला ओपनिंग झालं आणि त्याच्यामुळे शॉर्ट कव्हरिंग येणं अपेक्षित होतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता की पहिल्या अर्ध्या तासामध्ये खाली गेलं की वर येत होतं, खाली गेलं की वर येत होतं. याचं कारण असं होतं की ज्यांनी ज्यांनी इथे स्टॉप लॉसेस लावलेले होते ते स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे एक मोठं सेलिंग सुरुवातीला आपल्याला बघायला मिळालं नाही. नाहीतर तुम्ही कधीही बघू शकता की ओपनिंग नंतर तेजी झाली की लगेच एक मोठं सेलिंग आपण बघत होतो. मात्र तसं आज बघायला मिळालं नाही आणि ही जी आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती, ही लेवल आपल्याला काय म्हणून काम करत राहिली? सकाळच्या पूर्ण सत्रामध्ये सपोर्ट म्हणून काम करत राहिली. अर्थात मार्केटमध्ये अतिशय साईडवेज अशी मूव्हमेंट आज सकाळच्या सत्रामध्ये झाली. त्यानंतर इथे आपण एक बघू शकतो की इथे आपल्याला एक शूटिंग स्टार पॅटर्न बघायला मिळाला. शूटिंग स्टार पॅटर्न नंतर त्याचा लो तुटल्यावर एक खूप मोठं सेलिंग झालं. पण कायम लक्षात ठेवा, जेव्हा गॅप अप ओपनिंग होतं आणि हे आपण मागच्या असंख्य व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की ज्या ज्या वेळेला गॅप अप ओपनिंग होतं आणि जर सेलिंग आलं तर आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये क्लोजिंग झालेलं असतं त्या एरियाच्या आसपास सपोर्ट घेतला जातो. गॅप अप ओपन झालंय, सेलिंग येतंय, तर इथे सपोर्ट घेतला जाणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. गॅप डाऊन ओपन झालं, वर येतंय, तर ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतला जाणार आहे. हे लक्षात ठेवायचं असतं. आदल्या दिवशीचं जे क्लोजिंगचा एरिया असतो तर 15 मिनिटं असेल, अर्धा तास असेल, आदल्या दिवशीचं त्या एरियामध्ये तिथे आपल्याला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतला जातो. आज तसंच आपल्याला बघायला मिळालं. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल, इथे सपोर्ट घेतला गेला, ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा एक बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. थोडक्यात मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त आहे आणि ती आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये किंबहुना अगदी 20 तारीख आणि 21 तारीख म्हणजे काल आणि आज 2 दिवस आपल्याला बघायला मिळते. जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असते अशा वेळेला आपल्याला छोटे छोटे ट्रेड घ्यायचे आहेत. खूप मोठा ट्रेड घ्यायचा नाही आणि ट्रेड घेऊन होल्ड करून बसायचं नाहीये. आपल्याला ज्या वेळेला छोटी छोटी प्रॉफिट येतात बुक करायचं, रिव्हर्सल मिळालं छोटं प्रॉफिटसाठी पुन्हा ट्रेड घेऊन आपण असं काम करू शकतो. अर्थात ज्यांना हे शक्य होतं त्यांनीच अशा मार्केटमध्ये ट्रेडिंग करावं. तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करूया, उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजून घेऊया. उद्या बँक निफ्टीची वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे. तर थोडंसं आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन
चेक करूया की आतापर्यंत काय काय झालंय. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं की सध्या बँक निफ्टीमध्ये कंटिन्युअस रेड कलरच्या कॅन्डल बनतायत. मार्केट खाली जातंय, वर जातंय, पण रेड कलरच्या कॅन्डल बनतायत. तुम्ही इथे जर बघितलं तर जवळजवळ 7 ट्रेडिंग डेज आपल्याला कंटिन्युअस, तुम्हाला इथे लक्षात येईल, मी हायलाइट करून दाखवतो एरिया हा आपल्याला, म्हणजे साधारण आपण जर बघितलं तर मी तुम्हाला इथे दाखवतो. ह्या दिवसापासून म्हणजे 12 नोव्हेंबर पासून, 12-13 पासून आजपर्यंत आपल्याला कंटिन्युअस मार्केटमध्ये तेजी पण झाली, मंदी पण झाली, परत वर आलं, पण ह्या सगळ्यामध्ये रेड कॅन्डलच बनताना दिसत आहेत. म्हणजे ओपनिंग नंतर सेलिंग येते. बायर्स अजूनही कॉन्फिडंट दिसत नाही आहेत. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे. आणि जोपर्यंत बायरचा कॉन्फिडन्स दिसणार नाही मार्केटमध्ये आणि सेलर सुद्धा खूप जास्त जोर लावत नाही आहेत, हेही आपल्याला त्याबरोबरच लक्षात येतं. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातोय आणि आपल्याला साधारणपणे 43,500च्या आसपास सपोर्ट घेतला जातोय. विकली अनालिसिस मध्ये आपण सांगितलेलं होतं. पण आजची जर कॅन्डल बघितली, आजच्या एका दिवसाचा विचार करायचा झाला तर दिसताना जरी ही रेड कॅन्डल असली तरी ही आपल्याला त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह म्हणावी लागेल. कारण पूर्ण ओपन इक्वल टू हाय होऊन सेलिंग झालेलं होतं, पण त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं बाईंग बघायला मिळालेलं आहे. तर त्याच्यामुळे ही थोडीशी पॉझिटिव्ह कॅन्डल आहे. अर्थात ह्याचा हाय जर ब्रेक झाला म्हणजे 43,800च्या वर आपण जर टिकलो तर थोडीफार तेजी आणखीन येऊ शकते. म्हणजे काय होईल, मागच्या 2-3 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी सेलिंग केलं होतं ह्या सगळ्यांचं जास्तीत जास्त जे धीट असतील सेलर, त्या सगळ्यांचं स्टॉप लॉस जो असणार तो ह्या लेवलच्या थोडासा वर असणार. याचं कारण इथे खूप मोठं सेलिंग आपल्याला आणि एक शूटिंग स्टार कॅन्डल दिसली होती. शूटिंग स्टार कॅन्डल आपल्याला जवळजवळ फेल झाल्यात जमा दिसतेय, कारण आपण आता वरच्या दिशेनं हळूहळू जातोय. अर्थात पुन्हा जर खालच्या दिशेनं जाणार असू आणि हा लो जर ब्रेक करणार असू तर मग शूटिंग स्टार कॅन्डल आपल्याला ऍक्टिव्ह होऊन म्हणजे त्याचं आपल्याला इफेक्ट दिसला असं आपण म्हणू शकतो. सध्या काय झालंय, ट्रेड तर आलेला आहे, म्हणजे मंदीचा आपल्याला ट्रेड दिसला, मात्र त्यानंतर एक रिव्हर्सल आलेला आहे. आपल्याला अजूनही स्टॉप लॉस हिट झालेला नाही. स्टॉप लॉस आपल्याला ह्या लेवलच्या वर असणार आहे. म्हणजे इथे आपल्याला कशा पद्धतीने विचार करायचा आहे ते लक्षात येईल. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे आपल्याला एक गॅप तयार झाली आणि नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत किंमत गॅपच्या खाली असते तोपर्यंत ती गॅप रेझिस्टन्स म्हणून काम करते. त्यामुळे आता ही जी गॅप आहे आपल्याला, म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की 43,850 पासून 44,100 पर्यंत किंवा 44,050 पर्यंत ही जी काय आपल्याला गॅप तयार झाली आहे, ही गॅप आपल्याला आता रेझिस्टन्स म्हणून काम करेल. किंमत वर असती तर ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम केली असती, मात्र आता किंमत खाली असल्यामुळे ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करू शकते. तर त्याच्यामुळे इथून वर जाताना आपल्याला थोडासा प्रेशर किंवा थोडासा जोर लावावा लागणार आहे, तरच इथनं वर जाऊ शकतं. आणि मी जसं सांगितलं, बायर आत्ता सध्या फार जोर लावताना आपल्याला दिसत नाहीयेत. मार्केट असं व्होलाटाईल का होतंय, कारण सेलर सुद्धा जास्त जोर लावत नाहीयेत, म्हणून मार्केट आता व्होलाटाईल दिसतंय. अन्यथा एवढ्या रेड कॅन्डल बनल्या असत्या तर मार्केट खूप खाली सुद्धा गेलं असतं. अर्थात सेलर ज्या अर्थी असं करत नाहीयेत त्या अर्थी आणखीन थोडा काळ व्होलाटाईल राहील आणि मग एक दिशा पकडेल अशी आत्ता शक्यता आपल्याला वाटतेय. आता हे झालं डेली टाइम फ्रेमवरचं अनालिसिस. आता आपण उद्यासाठीच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काय काय आपल्याला दिसतंय आणि कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आपण घेऊ शकतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मी काय करतो, डे लो ला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मार्क करतोय, डे हाय ला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मी मार्क करतोय. बघितलं तर लक्षात येईल 43,586 म्हणजे 43,600 आणि 43,778 म्हणजे 43,800, जेमतेम 200 पॉईंट. आणि त्यात सुद्धा जर तुम्ही बघायला गेलात तर मेजर पार्ट जो आहे तो एवढ्याच भागात होता. साधारणपणे एवढ्या भागामध्येच मेजर ट्रेड झालेला आहे. हे आपल्याला थोडंसं वर आणि हे बरंचसं खाली या भागामध्ये जास्त ट्रेड झालेलाच नाहीये. तर त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट लेवल मी आपण अशा घेतल्यात, वरच्या बाजूला 43,800, खालच्या बाजूला 43,600. आता समजा इथून वर जाणार असेल तर आपल्याला 43,800 नंतर वर जात असताना पहिलं टार्गेट जे असणार आहे ते असणार आहे 43,000
800च्या वर 100 पॉईंट आपल्याला पहिलं टार्गेट असणार 43,900. तर त्यामुळे आपल्याला 43,900 पर्यंत पहिलं टार्गेट, त्यानंतर 43,900 झाल्यावर 44,000च्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट ठेवायला लागेल आणि 44,100 म्हणजे आता इथे लक्षात येईल बघा, आपण ही जी गॅप घेतली आहे, ही जी गॅप तयार झाली आहे, ही गॅप पर्यंतच आपण जास्तीत जास्त टार्गेट लावू शकतोय. तर त्याच्यामुळे मी पुढचं टार्गेट, शेवटचं टार्गेट जे देतोय हे 44,100 पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला 3 टार्गेट थिअरी सुद्धा या गॅपला रिस्पेक्ट करते असं आपल्याला लक्षात येईल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं. साधारण 44,000 पर्यंतच आपण जास्तीत जास्त आता विचार करू शकतो, कारण एकदा इथे जाऊन रेझिस्टन्स घेऊन, इथे कुठेतरी जाऊन रेझिस्टन्स घेऊन थोडं खाली येण्याची शक्यता आपल्याला, जर वर जाणार असेल तर नक्की इथे दिसतीये. आता हे झालं वरच्या बाजूला कशा प्रकारे मुवमेंट होईल. जर समजा खालच्या बाजूला, आणि हे कधी होऊ शकतं, 43,800च्या वर टिकत असेल तर, 43,600च्या खाली टिकत असेल तर मग आपल्याला काय करायला लागेल, 43,600च्या खाली म्हणजे 43,500 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार, 43,400 हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट असणार. अर्थात लक्षात घ्या, मागचे बरेच दिवस आपण 43,400 ते 43,500 ह्या रेंजमध्ये सपोर्ट घेतोय. तुम्हाला इथे लक्षात आलं असेल बघा, इथे आपण 43,500च्या थोडं खाली जातोय असं दाखवलं आणि सपोर्ट घेतला, परत खाली येताना 43,500च्या जवळ आलो, परत सपोर्ट घेतला. अशा पद्धतीनं 43,500 ही आपल्याला सपोर्ट लेवल म्हणून काम करते. त्यामुळे खाली येत असताना जर समजा इथून खाली येत असेल तर साधारण 43,500 हेच आपल्यासाठी पहिलं आणि बऱ्यापैकी शेवटचं टार्गेट ठेवायला लागेल. जास्तीत जास्त 43,400 हे टार्गेट ठेवायला लागेल आणि अगदी ती लेवल पुन्हा जर ब्रेक झालीच तर मग आपण विचार करू शकतो, तो म्हणजे 43,300चा. तर ह्या पद्धतीनं आपण बँक निफ्टीचा विचार करतोय. उद्या सुद्धा थोडंसं साइडवेज मार्केट होण्याची शक्यता आपल्याला दिसतेय. साधारणपणे मी इथे असं म्हणू शकतो की 43,500 ते 43,850 या रेंजमध्येच आपल्याला बँक निफ्टी राहण्याची शक्यता दिसतेय. अर्थात कुठलंही प्रेडिक्शन करायचं नसतं आणि प्रेडिक्शन नुसार मार्केट कधीही चालत नाही. पण आता जो काही डेटा दिसतोय त्यानुसार आपल्याला हे सर्व गोष्टी लक्षात येत आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी 50चा विचार करूया. निफ्टी 50चा अनालिसिस करायला सुरुवात करूया. मी इथे काय केलंय, निफ्टी 50चा चार्ट ऑलरेडी त्याच्यावर इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढून तुम्हाला ठेवलेले आहेत. त्याचं आता आपल्याला थोडंसं एक्सप्लेनेशन करूया. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, इथे सुद्धा बघितलं तर लक्षात येईल आज अतिशय साइडवेज आपल्याला सकाळच्या सत्रात जर तुम्ही बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं वर गेलं, थोडंसं खाली आलं, हळूहळू वर गेलं, परत वर जाते असं वाटलं. म्हणजे ही जी लेवल होती ही लेवल आपल्याला इथे ब्रेक केली, ब्रेक केल्यासारखं दाखवलं, परत खाली आलं, परत, म्हणजे थोडक्यात व्होलाटाईल मार्केट आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे. खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणजे डे लो घेतलेला आहे 19,754, म्हणजे 19,750 ची लेवल आहे. वरच्या बाजूला आपण डे हाय घेतलेला आहे 19,829, म्हणजे 19,825 ची लेवल घेतलेली आहे. आता इथे अगदी सिंपल आहे, आपल्याला ज्या दिशेनं आज साइडवेज झालंय त्यामुळे उद्या आपल्याला ट्रेंडिंग होण्याची शक्यता असते. तर जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं, 19,750 ची लेवल ब्रेक झाली, तर खाली जात असताना 19,700, 19,650 आणि 19,600 अशा 3 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच पद्धतीनं वर जात असताना 19,825 ची लेवल ब्रेक झाली, तर वर गेल्यावर 19,875, 19,925 आणि 19,975 अशी 3 टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण उरलेले जे 2 इंडेक्स आहेत, ज्यामध्ये फिन निफ्टी हा इंडेक्स आहे, तर फिन निफ्टीसाठी सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल काढल्यात. तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याकडे ठेवू शकता आणि त्याच्या सहाय्यानं जर तुम्हाला फिन निफ्टीचा अभ्यास करायचा असेल तर त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. तर हे झालं फिन निफ्टीचा चार्ट, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स आहे त्याचा सुद्धा चार्ट तुम्हाला मी स्क्रीनशॉट घेण्यासाठी दाखवतोय. आता हा झाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स विषयी. तर थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी इथे दाखवतोय. ओके.
तर ह्याचा आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्हाला ह्यातनं इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत आणि वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूची 3 टार्गेट नक्कीच ह्याच्यामध्ये बघता येतील. तर ह्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा विश्लेषण करू शकता. आता आपण काय करूया, आता आपण हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि आपल्याला इथे नेहमीप्रमाणे टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घ्यायची आहे. आज मी तुमच्यासाठी काही नवीन स्टॉक आणलेले नाही आहेत. आपण काल जे स्टॉक बघितले होते त्याचंच थोडंसं आपण फॉलोअप जे काय आहे ते विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया बालकृष्ण इंडस्ट्रीज. बालकृष्ण इंडस्ट्रीज ह्या स्टॉकमध्ये आपल्याला अतिशय चांगला ट्रेड बघायला मिळाला. तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूनं सांगितलेलं होतं. एक तर मागचे जवळजवळ 2 महिने आपल्याला इथे दिसत होतं की ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते. बरं, मी तुम्हाला हे पण सांगितलेलं होतं की फिब रिट्रेसमेंट लेवलमध्ये हीच लेवल 50% लेवल म्हणून काम करते. 2492 ही 50% ची लेवल आहे आणि अगदी आपण एका दिवसामध्ये एवढं सेलिंग आलंय म्हटल्यावर ह्याला फॉलोअप येण्याची नक्कीच दाट शक्यता आहे आणि ते फॉलोअप आपल्याला आज बघायला मिळालं. तुम्ही इथे बघू शकता की जवळजवळ 30 पॉईंट कालच्या क्लोजिंग पेक्षा खाली जाऊन आपण क्लोजिंग दिलेलं आहे. अतिशय चांगला ट्रेड आपल्याला बालकृष्ण इंडस्ट्रीज या स्टॉकमध्ये बघायला मिळाला आहे. अजून काय होऊ शकतं, उद्या जर ही लेवल ब्रेक झाली तर मग ह्या लेवल पर्यंत म्हणजे 2450 या लेवल पर्यंत आपण आणखीन खाली जाऊ शकतो आणि ही लेवल ब्रेक झाली तर मग आपल्यासाठी फायनल टार्गेट कोणतं असणार आहे, तर 2300 2392 आहे म्हणजे 2400चं टार्गेट आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये येणाऱ्या काळात आता हे एकदम होईल का की हळूहळू होईल, हे तुम्ही काय करू शकता, ह्याच्यावर लक्ष ठेवून राहू शकता आणि ह्याचा अभ्यास करू शकता. पण आपल्याला जे 2 कन्फर्मेशन मिळाले होते त्याचा आज आपल्याला रिझल्ट बघायला मिळालाय. हा स्टॉक आपण काल दिलेला होता. दुसरा स्टॉक आपण दिलेला होता जो वरच्या बाजूला ब्रेकआउट देत होता तो होता भारती एअरटेलचा. भारती एअरटेल या स्टॉकमध्ये सुद्धा मागच्या काही दिवसांचं आपण इथे जर बघितलं तर एक जे रेजिस्टन्स लेवल होता ती लेवल आपल्याला इथे ब्रेक झालेली दिसली आणि त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 1% तेजी, 1% जास्त तेजी झालेली होती, पण नंतर शेवटच्या सत्रामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. त्यामुळे भारती एअरटेलमध्ये सुद्धा खूप चांगलं आपल्याला तेजी बघायला मिळाली. आता ह्याच्यात काय होऊ शकतं, 2 शक्यता आहेत. अजून थोडंसं फॉलोअप तेजी होऊ शकते किंवा थोडंसं वर जाऊन एकदा खाली लेवल टेस्ट करायला येऊन पुन्हा मग वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. बऱ्याच शक्यता असतात, त्यातल्या मी 2 शक्यता तुम्हाला आता इथे सांगितल्या आहेत. जर समजा आजचा हाय जर उद्या ब्रेक झाला तर आणखीन थोडा वर जाऊ शकतो आणि कधीतरी एकदा पुन्हा प्रॉफिट बुकिंग येणार. कारण तुम्ही बघू शकता की ह्या लेवल पासून तसं फारसं प्रॉफिट बुकिंग आलेलंच नाहीये. डायरेक्ट आपण इथपर्यंत पोहोचलोय. थोडंसं इथे ह्याला प्रॉफिट बुकिंग म्हणता येणार नाही, हे साइडवेज झालेलं होतं आणि त्यानंतर वर गेलंय. एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन मग तो वर गेला तर मग आपल्याला नवीन चांगल्या एंट्रीची सुद्धा त्यामध्ये संधी मिळू शकेल. तर हा झाला दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे भारती एअरटेल. तिसरा स्टॉक आपण बघितला होता, ह्यानं सुद्धा भारती एअरटेलनं सुद्धा आपल्याला खूप चांगला त्याच्यामध्ये ट्रेड दिला. तिसरा स्टॉक आहे आरबीएल बँक. ह्याच्यामध्ये आपण एक बघू शकता अतिशय महत्वाची घडामोड झाली आहे. ह्या स्टॉकनं आपल्याला एंट्री दिलेली नाही. कायम लक्षात ठेवा की 50% लेवलला किती महत्व असतं. मी तुम्हाला हा स्टॉक काल का दिला होता, कारण 50% ची लेवल जी होती ही काल त्या स्टॉकनं ब्रेक केलेली होती. परवाच्या दिवशी त्याचा सपोर्ट घेतला, काल ब्रेक केली. आज काय झालं बघा, आज गॅप अप ओपन झालं. मी कालच सांगितलं होतं हा लो जर ब्रेक झाला तर तो खाली जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण मग 50% ची लेवल तुटली असं आपण म्हणू शकतो. आज काय झालं, आज गॅप अप ओपन झालं. ही लेवल तुटण्यापेक्षा वरच ओपन झालं आणि पुन्हा 50% ची लेवल तोडून आपण वर गेलोय. त्यामुळे आता इनसाइड कॅन्डल आपल्याला इथे तयार झालेली दिसतेय. ह्या इनसाइड कॅन्डलचा फायदा असा आहे की जर समजा इथून पुन्हा वर ब्रेकआउट आला तर मग ह्या सगळ्या लेवल ज्या आपण इथे काढलेल्या आहेत ह्या लेवल आपल्याला टार्गेट लेवल म्हणून काम करतील. तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 50% ची लेवल ब्रेक झाली म्हणून लगेच शॉर्ट करायचं नसतं. आपल्याला फॉलोअप येऊ द्यायचं असतं. नाहीतर जसं इथे लोक ट्रॅप झाले असतील. आज ही एवढी तेजी का झाली, कारण लोकांना काल ट्रॅप केलं गेलं.
आपलं नेहमी लक्षात ठेवा, एखादी लेवल ब्रेक कधी झाली असं मानतो आपण, त्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे आणि नेक्स्ट डेनं किंवा नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा लो तोडला पाहिजे. तरच आपण नुसती लेवल एक तोडली म्हणजे लगेच त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची नसते. हे तुम्हाला इथे सिद्ध झालेलं आहे. तर हा झाला आपला पुढचा स्टॉक, ज्याचं नाव होतं आरबीएल बँक. आपण आता शेवटचा स्टॉक बघूया, जो काल बघितलेला होता. याच्यामध्ये सुद्धा इनसाइड कॅन्डल झालेली होती. आपली अपेक्षा काय होती? ब्रेकआउट आलंय, लेवल टेस्ट करायला खाली आलं, कदाचित आता इनसाइड कॅन्डल बनली आहे. काल इनसाइड कॅन्डल बनलेली होती, बेरिश होती. आपल्याला वाटत होतं की ह्याचा लो जर तुटला तर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं. आज बघा, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं. काल ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं होतं त्या सगळ्यांना ट्रॅप केलं गेलं. कारण इनिशियल जर आपण बघायला गेलो किंवा मूळचा जो ट्रेंड आहे हा ह्याच्यामध्ये कुठला आहे? पॉझिटिव्ह आहे. इथे सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, जवळपास इथे सुद्धा 2-2.5 महिन्याची जी मुवमेंट होती किंवा 2-2.5 महिन्याचा जो रेझिस्टन्स होता, हा रेझिस्टन्स आपण ब्रेक केलाय. म्हणजे ओरिजिनल आपला ट्रेंड तेजीचा आहे. प्रॉफिट बुकिंग जरी झालं असलं तरी त्याला फॉलोअप आला नाही आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी इथे शॉर्ट करायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आज ट्रॅप केलं गेलं आणि कालच्या हायच्या वर आपण क्लोजिंग दिलंय. आता उद्या इथनं ब्रेक झालं, ह्या 2 लेवल आहेत, ह्या थोड्याशा रेझिस्टन्स म्हणून काम करतील. ह्या 2 लेवलच्या वर टिकला तर एसबीआय लाईफ हा 1500च्या दिशेनं स्टॉक नक्कीच वाटचाल येणाऱ्या दिवसांमध्ये करू शकतो. तर ह्याच्यावर तुम्ही थोडासा अभ्यास आणि ह्याचं विश्लेषण ह्या पद्धतीनं करू शकता. तर हे झालं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच आपली रजा घेऊया. धन्यवाद.